नमस्कार मित्रांनो, शाळा माहिती व अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत, जी माहिती शाळेच्या संदर्भात खूप महत्त्वाची आहे। आता आपण जसं की बघतच आहोत, सर्वीकडे शाळेचे जे परिपत्रक येतात, शालेय शिक्षण विभागाचे जे परिपत्रक येतात, त्याची माहिती शाळांकडून तात्काळ मागवली जाते आणि ही माहिती देण्यासाठी शिक्षकांचा अध्ययनाध्यापनाचा जो वेळ आहे तो खर्ची पडतो। तर ती गोष्ट लक्षात घेऊन आता शासनाने यामध्ये दुरुस्ती करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यासाठीच एक पत्र निर्गमित केलेलं आहे। काय आहे ते पत्र? चला तर मग बघूया। आणि या पत्रामुळे शिक्षकांचा जो अतिरिक्त ताण आहे ऑनलाईन ऑफलाईन माहिती सादर करण्याचा, तो वाचन आणि अध्ययन अध्यापनासाठी जास्तीत जास्त वेळ शिक्षकांना देता येईल, त्यासाठी आजची ही जी माहिती आहे ती खूप महत्त्वाची आहे। चला तर मग बघूया काय आहे सविस्तर। तर विषय आहे शालेय स्तरावर मागितलेली ऑनलाईन ऑफलाईन माहिती वरिष्ठ कार्यालयाला दर शनिवारी सादर करण्याबाबत संदर्भ दिले आहेत। शासन निर्णय क्रमांक 23/8/2024 चा एक शासन निर्णय दिलेला आहे आणि शिक्षकांची अशैक्षणिक कामे करण्याबाबत एक अहवाल होता 25/2/2025 चा, तो दोन्ही संदर्भ म्हणून इथे दिलेला आहे। उपरोक्त विषयान्वये संदर्भ क्रमांक 1 अन्वये शिक्षकांच्या शैक्षणिक व अशैक्षणिक कामांच्या अनुषंगाने सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। तसेच शिक्षकांची शैक्षणिक कामे, अशैक्षणिक कामे व बालकांचा मोफत सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 27 अंतर्गत नमूद अनिवार्य कामे याप्रमाणे कामांचे वर्गीकरण केले आहे। संदर्भ क्रमांक 2 अन्वये शिक्षकांची अशैक्षणिक कामे कमी करण्याबाबत अहवाल शासनात सादर केला होता। त्यास अनुसरून शाळा स्तरावरील विविध समित्यांचे एकत्रीकरण करून 4 समित्या तयार करण्यात आल्या। तसेच UDIS प्लस व सरल प्रणालीचे एकत्रीकरण करून एकाच पोर्टलवर माहिती भरण्याची सुविधा दिली आहे। याशिवाय PM पोषण योजनेमध्ये नोंदवहीतील नोंदीचे काम कमी होण्यासाठी पोर्टलवर सुविधा देऊन लातूर जिल्ह्यासाठी पथदर्शी असा अभ्यास करण्यात आला। अशा प्रकारे राज्यस्तरावरून शिक्षकांच्या शैक्षणिक बाबी संदर्भात माहिती सादर करण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्याचे प्रयत्न करण्यात आले। तथापि सद्यस्थितीत केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या विविध उपक्रमांचा अहवाल ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपात शाळा स्तरावरून द्यावा लागतो। तसेच जिल्हा स्तर, तालुका स्तर, केंद्र स्तरही वरील शाळांना माहिती द्यावी लागते। यामुळे शिक्षकांचा अध्ययन अध्यापनाचा वेळ माहिती तयार करण्यात व ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपात माहिती सादर करण्यात जात असल्याचे निदर्शनास येत आहे। प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत राज्यातील पन्हाळा जिल्हा कोल्हापूर, आष्टी जिल्हा बीड, अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार, एटापल्ली जिल्हा गडचिरोली या तालुक्यातील प्रत्येकी एका केंद्रामध्ये माहितीचा वार शनिवार या उपक्रमाची पथदर्शी स्वरूपात अंमलबजावणी करण्यात आली आहे। यामध्ये आठवड्याभरात जी माहिती ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपात मागितली होती ती सर्व माहिती दर शनिवारी सादर करण्याबाबत कळवले होते। सदर पथदर्शी अभ्यासाचे विश्लेषण पुढील प्रमाणे। सदर उपक्रमाबाबत 90% शिक्षकांनी आनंद व्यक्त केला। शिक्षकांना शिकवण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला असे मत 96.6% शिक्षकांनी व्यक्त केले। सतत माहिती भरण्याच्या कटकटीतून काही प्रमाणात सुटका मिळाली। शिक्षकांना वर्गातील अध्यापनासाठी अधिक वेळ मिळाला, विद्यार्थ्यांशी अधिक संवाद साधण्याची संधी मिळाली। उपरोक्त सर्व बाबींचा विचार करून शिक्षकांचा दैनंदिन अध्ययन अध्यापनाचा वेळ माहिती तयार करण्यात व सादर करण्यात जाऊ नये, यासाठी शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून माहिती सादर करण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत। तर आता ही जी सर्व आपण माहिती बघितली, या सर्व माहितीवरून आपल्याला लक्षात येत आहे की सध्या जर आपण मागील काही वर्षाचा एक अभ्यास केला तर शिक्षकांना जेव्हापासून ही ऑनलाईन प्रणाली कार्यरत झालेली आहे तेव्हापासून अध्ययन अध्यापनाचे कामं सोडून अशैक्षणिक कामांचा हा जो ताण हा शिक्षकांवर वाढलेला आहे आणि त्यानंतर तो कमी करण्यासाठी शासनानेही आता बऱ्याचशा उपाययोजना करण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आता शालेय स्तरावर ज्याही प्रकारे ऑनलाईन आणि ऑफलाईन माहिती मागवली जाते ती सर्व माहिती आठवड्यातील शेवटच्या दिवशी म्हणजे शनिवारी ती माहिती सादर करण्याबाबत आता शासनाने त्यांच्या स्तरावर एक पत्र दिलेलं आहे आणि यामुळे या सर्व प्रक्रियेत आता शिक्षकांना अध्ययन अध्यापनासाठी जास्तीत जास्त वेळ देता येईल आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी अतिरिक्त तयारी करण्यासाठी जास्त वेळ हा शिक्षकांकडे असेल आणि त्यामुळे
हे ऑनलाईन आणि ऑफलाईनचे कामांचे अहवाल आता फक्त शनिवारी देण्याबाबत शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आणि त्या संदर्भातच या पत्रात एक उपक्रम राबवल्याचे आपल्याला त्यांनी मेन्शन केलेलं दिसत आहे। आणि या उपक्रमाच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी हा उपक्रम राबवला गेला, वेगवेगळ्या ठिकाणांत बीड, त्यानंतर नंदुरबार, कोल्हापूर, गडचिरोली या ठिकाणी हा उपक्रम राबवल्यानंतर तिथल्या शिक्षकांचे जे रिव्ह्यूज होते ते कसे आहेत, तर ते आपण बघितले की सदर उपक्रमाबाबत 90% शिक्षकांनी आनंद व्यक्त केला की उपक्रमामुळे त्यांना फायदा होत आहे। त्यानंतर शिक्षकांना शिकवण्यासाठी पुरेसा वेळ मिळत आहे आणि सततच्या तो जो अहवाल भरण्याची जी कटकट शिक्षकांकडे आहे त्याच्यातून बऱ्याचशा शिक्षकांना सुटका झाली असे त्यांचं मत आहे आणि शिक्षकांना अध्यापनासाठी जास्तीत जास्त वेळ मिळाला। तर या सर्व गोष्टींचा एक सारांश म्हणून आता शासनाने अजून एक त्यावर तरतूद करण्याचे ठरवले आणि त्यानुसार आता वरिष्ठ कार्यालयांकडून शालेय स्तरावर मागितलेली माहिती, विविध उपक्रमांचे अहवाल, अशा प्रकारची कोणतीही ऑनलाईन ॲप, पोर्टल, लिंक इत्यादीवरील माहिती अथवा ऑफलाईन पत्र, ईमेल इत्यादी माहिती शाळांनी दर शनिवारी सादर करावी। हा खूप महत्त्वाचा आणि एक छान असा निर्णय शासनाने शिक्षकांसाठी घेतलेला आहे, ज्यामुळे नक्कीच शिक्षकांना आता आठवड्याभराच्या या अहवाल सादर करण्याच्या कामातून मुक्तता मिळेल आणि त्यांना अध्यापनासाठी जास्त वेळ देता येईल। राज्य, विभाग, जिल्हा, तालुका, केंद्र स्तरावरून त्या आठवड्यात मागवलेली माहिती, विषयानुरूप माहिती सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांनी त्या आठवड्यातील शनिवारी सादर करावी। याबाबत पुढील माहिती अपवाद असेल, सदर माहिती दररोज त्याच दिवशी सादर करणे आवश्यक असेल। जी माहिती शनिवारी द्यायची आहे त्यात या गोष्टींना वगळण्यात आलेलं आहे, ती म्हणजे VSK पोर्टलवरील विद्यार्थी उपस्थिती ही रोजच्या रोजच घ्यायची आहे। त्यानंतर PM पोषण पोर्टलवरील आहार दिलेल्या विद्यार्थी संख्येची नोंद पण करायची आहे आणि विद्यार्थी सुरक्षा, विधिमंडळ कामकाज, आपत्कालीन परिस्थिती यांच्याशी संबंधित माहिती ही तात्काळ रोजच्या रोज भरावी लागणार आहे। त्यानंतर राज्य, विभाग, जिल्हा, तालुका, केंद्र स्तरावरील कोणतेही अधिकारी यांनी तात्काळ माहिती मिळावी, शनिवार व्यतिरिक्त इतर दिवशी शाळांकडून माहिती मिळावी असा आग्रह धरू नये, माहिती मागू नये। उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून शालेय स्तरावर माहिती, ऑनलाईन ऑफलाईन माहिती वरिष्ठ कार्यालयाला दर शनिवारी सादर करण्याच्या अनुषंगाने तात्काळ आपल्या स्तरावरून सर्व शाळांना सूचना द्याव्यात व त्यानुसार कार्यवाही होईल याची दक्षता घ्यावी। तर अशा पद्धतीने आयुक्त शिक्षण श्री सचिंद्र प्रताप सिंह यांनी अतिशय सुंदर असा एक निर्णय शाळेतील अध्यापनाचा विचार करून शिक्षकांसाठी घेतलेला आहे। तर एक महत्त्वाची अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेतली। माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण नेहमी देत असतो, तर त्या व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।